हाय मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बहुपदींचा भागाकार। काही उदाहरणांच्या सहाय्याने हे आपण समजून घेऊ। पहिलं उदाहरण आहे 2 अधिक 2x वर्ग भागिले x अधिक 2। साधा भागाकार करायचा आहे। साध्या भागाकाराची ही मांडणी तुम्हाला माहित आहे। इथे फक्त एकच काळजी घ्यायची आहे की हा भाज्य आहे ते प्रमाण रूप पद्धतीमध्ये आपल्याला लिहायचं आहे। भाजक सुद्धा प्रमाण रूप पद्धतीत नसेल तर तेही प्रमाण रूप पद्धतीमध्ये लिहायचं आहे। म्हणून भाज्य लिहिलं 2x वर्ग अधिक 0x अधिक 2, कारण हे पद जे मूळ उदाहरण आहे त्याच्यामध्ये नाही आहे, भागिले x अधिक 2। पहिला भाग लावताना विचार करूया की हे जे भाजकातलं पहिलं पद आहे x, त्याला कितीने गुणलं की आपल्याला 2x वर्ग मिळतील। उत्तर आहे 2x। म्हणून 2x चा भाग लावलेला आहे। आता याने आपल्याला या दोन्ही पदांना, भाजकाच्या दोन्ही पदांना गुणून आतमध्ये लिहायचं आहे। 2x गुणिले x बरोबर 2x वर्ग आणि 2x गुणिले 2 म्हणजे होतील 4x। ही पद आपल्याला वजा करायची आहेत, त्यामुळे त्यांची चिन्ह बदलली। याचं चिन्ह धन होतं ते बदलून ऋण झालं, हे धन होतं ते बदलून ऋण झालं। आता या नवीन चिन्हांनी ही पद वाचायची आहेत। 2x वर्ग वजा 2x वर्ग म्हणजे हे पद जाईल 0x वजा 4x, म्हणून खाली लिहिले वजा 4x। हे 2 वरून खाली घेतले। आता या x ला कितीने गुणलं की आपल्याला वजा 4x मिळतील। उत्तर आहे वजा 4। म्हणून वजा 4 चा भाग लावला। आता ह्या वजा 4 ने आपण ह्या दोन्ही पदांना गुणूया। वजा 4 गुणिले x बरोबर वजा 4x आणि वजा 4 गुणिले 2 वजा 8। चिन्ह बदलूया। वजा 4x अधिक 4x, याचं उत्तर 0 आहे आणि 2 अधिक 8 बरोबर 10। ही बाकी आहे आणि आपला भागाकार आहे 2x वजा 4। अजून एक उदाहरण बघूया। x घन वजा 64 भागिले x वजा 4। भाज्य बहुपदी प्रमाण रूप पद्धतीत लिहिली। x घन अधिक 0x वर्ग अधिक 0x वजा 64 भागिले x वजा 4। त्या भाजकातल्या x ला कितीने गुणलं की आपल्याला x घन मिळतील। उत्तर आहे x वर्ग। x वर्गचा भाग लावला। x वर्गने ह्या दोन्ही पदांना गुणूया। x वर्ग गुणिले x म्हणजे x चा घन, x वर्ग गुणिले वजा 4 बरोबर वजा 4x वर्ग। चिन्ह बदलली। x घन वजा x घन, ही पद जातील 0x वर्ग अधिक 4x वर्ग। उत्तर आहे 4x वर्ग। वरून खाली घेतले 0x। तर ह्या x ला कितीने गुणलं की आपल्याला 4x वर्ग मिळतील। तर उत्तर आहे 4x। म्हणून दुसरा भाग लावला अधिक 4x। आता ह्या 4x ने भाजकाच्या दोन्ही पदांना गुणूया। 4x गुणिले x बरोबर 4x वर्ग, 4x गुणिले ऋण 4 बरोबर ऋण 16x। चिन्ह बदलली। 4x वर्ग वजा 4x वर्ग गेले 0x अधिक 16x बरोबर 16x। वरून खाली घेतले वजा 64, 16x वजा 64। आता या x ला कितीने गुणलं की आपल्याला 16x मिळतील। उत्तर आहे अधिक 16। त्यामुळे तिसरा भाग लावला अधिक 16। आता ह्या 16 ने
ह्या दोन्ही पदांना गुणूया. 16 गुणिले x 16x, 16 गुणिले -4 -64. चिन्ह बदलूया. 16x - 16x हे जातील आणि -64 अधिक 64 हे पण जातील. त्यामुळे बाकी आहे 0. बहुपदींच्या भागाकारामध्ये आणखीन एक पद्धत भागाकारासाठी वापरली जाते, ती आहे संश्लेषक भागाकार. तुलनेने सोपी अशी ही पद्धत आहे. काय करतात बघूया. पहिलं उदाहरण आहे 3x घन अधिक 2x वर्ग वजा 1 भागिले x अधिक 2. इथेही भाज्य बहुपदीचं प्रमाण रूप लिहायचं आहे. ते आहे 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 0x वजा 1. त्यानंतर या बहुपदीचं सहगुणक रूप पण लिहायचं आहे. ते आहे 3, 2, 0 आणि ऋण 1. भाजक बहुपदी आहे x अधिक 2. इथे सुरुवातीला अशा छेदणाऱ्या रेषांची एक चौकट तयार करायची आहे. या चौकटीच्या आतमध्ये भाज्य बहुपदीचं सहगुणक रूप लिहिलं आहे. 3, 2, 0 आणि ऋण 1. आणि ही जी उभी रेषा आहे तिच्या बाहेर भाजक बहुपदी x अधिक 2 असल्यामुळे बाहेर ऋण 2 लिहिले आहेत. आता पुढे काय करायचं बघा. ही जी पहिली संख्या आहे ती जशीच्या तशी खाली उतरवायची. 3चे 3. आता आपल्याला गुणाकार करायचं आहे हे 3 आणि हे बाहेर असलेले ऋण 2. 3 गुणिले ऋण 2 ऋण 6. आता ह्या एकाखाली एक असलेल्या उभ्या संख्यांची बेरीज करायची. 2 अधिक वजा 6 उत्तर आहे ऋण 4. आता गुणाकार ऋण 4 गुणिले ऋण 2 धन 8. आता बेरीज 0 अधिक 8 8. पुन्हा गुणाकार 8 गुणिले ऋण 2 ऋण 16. ऋण 1 अधिक ऋण 16 ऋण 17. या ऋण 17 भोवती हा एक चौकोन घातलेला आहे. याचं कारण असं की ही आहे बाकी आणि हा आहे भागाकार, पण तो इथे सहगुणक रूपात आपल्याला दिसतोय. इथे एकूण 3 सहगुणक दिसतायत. त्यांना आपल्याला चल जोडलं पाहिजे आणि त्या चलाचा योग्य घातांकही लिहिला पाहिजे. इथे 3 पद आहेत. त्यामुळे x वर्ग पासून सुरुवात करूया. 3x वर्ग वजा 4x अधिक 8. 3x वर्ग वजा 4x अधिक 8 हा आहे भागाकार आणि ऋण 17 आहे बाकी. अजून एक उदाहरण बघू. 2y चा चौथा घात वजा 3y घन अधिक 5y वजा 4 भागिले y वजा 1. भाज्य बहुपदीचं प्रमाण रूप आहे 2y चा चौथा घात वजा 3y घन अधिक 0y वर्ग अधिक 5y वजा 4. भाज्य बहुपदीचं सहगुणक रूप 2 वजा 3 0 5 वजा 4 आणि भाजक बहुपदी आहे y वजा 1. गेल्या उदाहरणासारखी आपण छेदणाऱ्या रेषांची एक चौकट तयार केली. चौकटीच्या आत भाज्य बहुपदीचं प्रमाण रूप लिहिलं आणि उभ्या रेषेच्या बाहेर भाजक बहुपदी y वजा 1 असल्यामुळे 1 लिहिला धन 1. आता हे पहिली संख्या जशीच्या तशी खाली उतरवली. 2चे 2. आता गुणाकार बे एके बे. उभी बेरीज वजा 3 अधिक 2 वजा 1. मग गुणाकार वजा 1 गुणिले 1 वजा 1. 0 अधिक वजा 1 वजा 1. वजा 1 गुणिले 1. पुन्हा गुणाकार आहे वजा 1. 5 अधिक वजा 1 बरोबर 4 आणि 4 एके 4. इथे वजा 4 अधिक 4
विरुद्ध संख्या असल्यामुळे त्यांची बेरीज आहे 0. त्याच्या भोवती आपण चौकट घातली कारण ही आहे बाकी. बाकी आहे 0. आणि भागाकार आपल्याला इथे सहगुणक रूपामध्ये मिळालेला आहे. त्याला आपण प्रमाण रूप पद्धतीत लिहू. इथे 4 पद आहेत, त्यामुळे चलाच्या तिसऱ्या घातापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. 2y चा घन वजा y वर्ग, 1 नाही लिहिला तरी चालतो, वजा y अधिक 4 हा आहे भागाकार. 2y घन वजा y वर्ग वजा y अधिक 4 अशी ही संश्लेषक भागाकाराची पद्धत आहे. धन्यवाद.